किशोरजी शितोळे ते सर्व समाजामध्ये किशोरदादा म्हणून परिचित आहे। याचं कारण असं आहे की समाज याचा जो सेवेचा जो वारसा आहे, उद्योगात असून देखील समाजसेवेचा वारसा घेणारे हे व्यक्तिमत्व आहे, म्हणून समाजानं कदाचित त्यांना ही पदवी दिलेली असेल की ते दादा किशोरदादा आपण सर्वांना आपल्याला परिचित आहे। किशोरदादा हे देवगिरी बँकेचे 13 वर्षापासून संचालक आहेत आणि सध्या ते बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ते पार पाडत आहेत। त्यानंतर राज्य सल्लागार समिती, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य या पदावर सुद्धा ते कार्यरत आहेत। राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत। तसेच माजी व्यवस्थापन परिषद म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। ते भाजपाचे प्रदेश प्रवक्ते सुद्धा आहेत आणि बाय एज्युकेशन बाय प्रोफेशन ते सिव्हिल इंजिनियर आहेत। तसेच एक यशस्वी उद्योजक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलदूत म्हणून जलसंधारणाचे काम करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा या राज्यामध्ये राहिलेला आहे आणि बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत। रेनबो ड्राय क्लिनिंग इंडस्ट्रीचे ते मालक आहेत, ज्यांनी स्वतः ती इंडस्ट्री उभा केलेली आहे, मोठी केलेली आहे। त्यानंतर जलदूत या सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्याबरोबरच युवकांना श्रमदान करण्याचे धडे देण्याचं काम त्यांनी स्वतः सहभागी होऊन राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे आणि गावखेड्यामध्ये जलसंधारणाची कामं असतील किंवा युवा शक्तीला वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये युवा शक्तीला घेऊन काम करण्याचं त्यांचं खास वैशिष्ट्य आहे। पैठण आणि फुलंब्री या गावामध्ये त्यांनी नदीवरती वेगवेगळे 21 बंधारे बांधलेले आहेत आणि या बंधाऱ्याच्या माध्यमातून तिथलं जो काही परिसर आहे तो सुजलाम सुफलाम करण्याचं काम अनेक वर्षापासून ते करत आहेत। त्यामध्ये गावाची नावं घेता येतील नांदलगाव, ताहेपूर, कोरगाव, धुपखेडा, फुलंब्री, मिटमिटा या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनेक बंधारे युवकांच्या सहभागातून बांधलेले आहेत आणि तिथला जो परिसर आहे तो सुजलाम सुफलाम करण्याचं काम दादांनी केलेलं आहे। ते उत्तम शिवचरित्रकार व्याख्याते आहेत आणि बोरवेल पुनर्भरण आणि युवा शक्ती या विषयावर ते राज्यभर व्याख्याने देत असतात। खरं तर आज आपलं भाग्य आहे की असे आपले कृतिशील एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आज लाभलेलं आहे। तर मी एवढा छोटासा परिचय एका पानामध्ये देणं तर तसं खूप अवघड काम आहे, तर छोटासा परिचय देऊन मी थांबतो। धन्यवाद। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। ज्या छत्रपतींनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, संकल्पना मांडली, असे शहाजीराजे, ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, असे छत्रपती थोरले महाराज शिवाजीराजे, ज्या स्वराज्याचा भव्य दिव्य असा विस्तार केला आणि शेवटपर्यंत औरंगजेबाला जर्जर केलं, असं स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजीराजे, पाण्याच्या योजना, मंदिरांची पुनर्निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन अशा समाज सुधारणेची कामं करत आपलं आयुष्य ज्यांनी घालवलं, अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाची देणगी दिली, सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य दिलं, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, क्रांतिकारक भगतसिंग, चंद्रशेखर, संत सेवालाल, ज्ञानेश्वर, तुकाराम अशी भव्य परंपरा असलेल्या सर्व विभूतींना माझा मानाचा मुजरा। मंडळी, आज शिवजयंती, वसंतराव नाईक महाविद्यालय आणि व्यासपीठावर पितृतुल्य, ऋषितुल्य शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उंची निर्माण केलेली आहे, असं आदरणीय नाव प्राचार्य राजारामजी राठोड सर हे आज उपस्थित आहेत। त्यांचा सेवा गौरव नुकताच झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना भाग्य आहे की आपण आज त्यांचा कौतुक करतोय, समाज त्यांचा पुन्हा एकदा आपण त्यांना सेवा गौरव दिलेला आहे, असा अतिशय चांगला दिवस। त्याचप्रमाणे आमचे मित्र, सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असलेले संस्थेचे माननीय सचिव नितीनजी, अभय सर, बिपिन सर, प्राचार्य शिंदे सर, प्राचार्य चामरगोरे सर, मर्जे सर, कमलेशजी महाजन सर, दहिपळे सर, दराडे सर, देवगिरी बँकेमध्ये संचालिका म्हणून असलेल्या आमच्या भगिनी जयश्रीताई चामरगोरे मॅडम, कांबळे मॅडम आणि उपस्थित सर्वच आदरणीय विद्वान
शिक्षक वृंद, मी सर्वांना अभिवादन करतो. मंडळी, आज 395वी शिवजयंती. शिवजयंती म्हणलं की व्याख्यान, आणि व्याख्यान म्हणलं की आपल्याला एक भाग शिवचरित्राचा येतो. शाहिस्ते खानाचा वरचा छापा, अफजल खानाचा वध, सुरतेची लूट, ह्या गोष्टी शिवचरित्राचा एक स्वरूप आहे. ते नक्कीच नवयुवकांना मोटिवेशनला मॅनेजमेंट म्हणून मांडल्या पाहिजेत. फक्त त्या रोमहर्षक कथा नाहीयेत, तर त्याच्यामध्ये एक शक्ती आहे, मॅनेजमेंट आहे. शिवाजी महाराजांचं अचूक प्लॅनिंग आहे. प्रत्येक क्षण एकही मावळा न गमावता केलेल्या ह्या युद्ध नीती कमलेश सरांनी अतिशय छान वर्णन केलं. शिंदे सरांनी पण सांगितलं की कूटनीती, आपल्याकडे असलेली कमीत कमी संसाधनं, म्हणजे राठोड सरांनी ज्या काळामध्ये हे संस्था निर्माण केली, अगदी शून्य असलेली परिस्थिती मला नितीनजी सांगत होते, आणि त्याच्यातून हे विश्व निर्माण केलं. तर ह्या सगळ्या प्रेरणा, म्हणजे आज आपण ज्यांच्या नावाने हे संस्था चालवतोय असे आपले माननीय मुख्यमंत्री राहिलेले कैलासवासी वसंतराव नाईक, अनेक सर्वाधिक काळ ते मुख्यमंत्री राहिले, आणि छत्रपतींचीच प्रेरणा घेऊन म्हणता येईल की त्यांना आपण शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरित क्रांती करणारे, शेतीमध्ये आमूलाग्र बदल करणारे अशा कैलासवासी वसंतराव नाईकांच्या नावाचे हे महाविद्यालय. असं प्रत्येकाचं जर जीवन चरित्र, मग ते राठोड सर असतील, वसंतराव नाईक असतील, आपण सगळेजण छत्रपतींच्या जीवनाचा प्रेरणा म्हणून एक आदर्श घेऊन जगण्याचा प्रयत्न करतो, आणि तो केला पाहिजे. पण आज शिवजयंती म्हणून तुमच्या समोर बोलताना मी ह्या रोमहर्षक कथा सांगणार नाही. आपण सगळेच जण एक प्रगल्भ असा वर्ग आहे, आपण सगळे अभ्यासक आहात, विद्वान आहात. मी वेगळं शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न करीन. शिंदे सर म्हणाले तसा मी हे इतिहासाचा विद्यार्थी आहे, माझं स्वतःचं मत यातलं मी काही मांडणार नाही. आणि इतिहासकार ज्या वेळेला इतिहास लिहितो, तो इतिहास त्याच्या मनचा, म्हणजे आपण जर टीव्हीवर बातम्या बघतो तर अनेक जण त्याच्यामध्ये आपल्या भावना टाकून बातम्या सांगताना दिसतात. पण बातमीकाराचं काम ते नसतं. तर बातमीकारांनी जे घडलं ते जसंच्या तसं निरपेक्ष भावाने समोरच्याला उद्धृत करणं हे त्या निवेदकाचं काम असतं, त्या बातमी देणाऱ्याचं काम असतं. तसंच इतिहास म्हणलं की इतिहासामध्ये काय घटना घडली तिला तुमच्या भावना न जोडता जशाच्या तशा समाजापुढे आणणं हा जो करतो तो खरा इतिहासकार. पण आजकाल गडबड व्हायला लागली. शिवाजी महाराजांचा इतिहास मोडून तोडून वेगवेगळी शब्दरचना लावून मांडायला लागलोय. खरंच म्हणजे मला वाटतं शिवाजी महाराजांनी असं करायला पाहिजे होतं, पण मला वाटणं हे की शिवाजी महाराजांनी त्यावेळेस बदलू नाही शकत ना. त्यावेळेला जे शिवाजी महाराजांनी केलंय ते केलंय, ते काय केलंय ते मांडताना इतिहासाचे आपण सर म्हणजे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, आपल्यामध्ये कुणी असेल, त्या सगळ्या घटनांना पुरावा लागतो. साधन सुचिता ज्याला म्हणतात, त्याला बखर असेल, त्याला औरंगजेबाचे मासिरे आलमगिरी असेल, इंग्रजांचे जे लेख आहेत, पुस्तक आहेत, फारसी भाषेतले ग्रंथ आहेत, असा कुठला ना कुठला संदर्भ असल्याशिवाय इतिहास मांडणं माझ्या दृष्टीने राष्ट्रद्रोह आहे, गुन्हा आहे. असा कुणीही इतिहास मांडायला नको. मी असा मांडलेला इतिहासातला काही क्षण आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करीन. छत्रपती शिवाजी महाराज झाले, छत्रपती का झाले, स्वराज्य का निर्माण करावं वाटलं, जिजामातांना, शहाजी राजांना ही उर्मी कुठून आली हे पाहायचं असेल तर त्या शिवकालाच्या 17व्या शतकाचा आधीचा काळ आपल्याला पाहावा लागेल. आणि तो काळ पाहताना आपल्याला लक्षात येतं की आज 400 वर्ष झाली त्या काळाला, पण त्याच्या आधी 700 वर्ष म्हणजे इसवी सन 1000 ला अनेक यवनांनी आपल्या भारतावर आक्रमण करत आलेली आहेत. त्याच्यातला इसवी सन 1000 ला गजनीचा मोहम्मद हा आक्रमण करायला येतो. 17 वेळा आपल्या देशावर आक्रमण करतो. गुजरातच्या सोरटी सोमनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करतो. म्हणजे मी समजू शकतो की हे सगळे यवन येत होते, भारत सोन्याची चिडिया म्हणून लुटत होते आणि निघून जात होते. पण असं घडत होतं का? असं घडत नव्हतं. हे येत होते, लुटत होते, साधन समृद्धी तर लुटतच होते, पण आमच्या माता भगिनींची इज्जत लुटत होते, धर्मांतर करत होते, आणि सगळ्यात महत्वाचं आमचे असलेले श्रद्धास्थान, आमचे मंदिर तोडत होते. त्याच्या
ह्या सगळ्या घटनांचा उल्लेख संदर्भासहित आहे. म्हणजे गुजरातच्या सोरटी सोमनाथावर हल्ला केल्यानंतर या जो गजनीचा मोहम्मद आहे यांनी 3 लाख हिंदूंची कत्तल केलेली आहे. 50,000 महिलांना पाठवण्यात आलेलं आहे. अनेक पुरुषांना गुलाम म्हणून घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर आलेला आहे त्याचा सरदार कुतुबुद्दीन ऐबक. त्यांनी त्या मासिरे आलमगिरी आहे त्याच्यामधला जो उल्लेख आहे तो मी सांगतोय की दिल्लीमध्ये कुतुब मिनारच्या जवळ एक मस्जिद आहे आणि त्याच्यावर शिलालेख आहे जो आजही बघायला मिळतो. या मोहम्मद घोरीचा जो सरदार आहे कुतुबुद्दीन ऐबक तर त्याने 27 मंदिरं तोडून त्याच्या सामुग्रीतून कुतुब मिनारच्या जवळ एक मस्जिद बांधलेली आहे आणि तिच्या शिलालेखावर आज पण ती पडक्या अवस्थेत आहे पण तिच्यावर आज पण उल्लेख आहे की ही 27 बुतखान्यांना पाडून बांधलेली मंदिर ही मस्जिद आहे म्हणून. 1150 ला आलेला आहे मोहम्मद घोरी पुन्हा 16 वेळा त्यांनी दिल्लीत आलाय. दिल्लीच्या राजसत्तेवर पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाणांनी 16 वेळा त्याचा पराभव केला आणि 16 वेळा त्याला जीवदान दिलेलं आहे. म्हणजे हिंदू राजा सहिष्णु वृत्ती आमची संस्कृती की हरलेल्याला जीवदान द्यायचं आणि ते जीवदान दिलेलं आहे. पण 17व्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण दगाबाजीने पकडले जातात आणि तो त्यांच्या मृत्यूच्या वेगवेगळ्या घटना सांगितल्या जातात पण त्यांना तो ठार करतो. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी हा 13व्या शतकामध्ये येतोय आणि हा आपला देवगिरीचा किल्ला यादवांचा राजा रामदेवराय यादव त्यावेळेला तिथे होते आणि हा अल्लाउद्दीन खिलजी तिथे आक्रमण करायला आलेला आहे. अतिशय 8-1 हजाराचं सैन्य आहे फक्त. राजा रामदेवरायचा मुलगा शंकर देवराय बाहेर युद्धाला गेलेला आहे. अल्लाउद्दीन खिलजी हल्ला करतो, युद्ध जिंकत येतो. तेवढ्यात कळते की शंकर देवराव आहे किल्ल्याच्या जवळ दौलताबादच्या जवळ यायला निघालेला आहे. त्याच्यासोबत पराक्रमी असा शंकर देवराय असतो, त्याचा मुलगा सैन्य आणि आता अल्लाउद्दीन खिलजी घाबरून जातो की शंकर देवरायाशी जर गाठ पडली तर आपलं काही खरं नाही. पण त्या क्षणाला ते युद्ध सुरू होतं. तो फूल उठवतो अल्लाउद्दीन खिलजी की अजून दिल्लीवरून दुसरी कुमक मागून येते. कोणती कुमक येत नसते पण या प्रसंगातून त्या सैन्यामध्ये मेसेज जातो की अजून आता दुसरी तुकडी येणार आहे आणि जिंकत आलेली लढाई शंकर देवरायाचं सैन्य पळायला लागतं आणि ते युद्ध हरतं. तह होतो. त्या तहामध्ये दरवर्षी खंडणी देण्याचा करार होतो. त्या राजा रामदेवरायाची मुलगी त्या तहामध्ये घेऊन जातात दिल्लीला आणि 1294 ला देवगिरीवर असलेलं हिंदूंचं शेवटचं राज्य हे नष्ट होतं. म्हणजे आपण जर पाहिलं की नर्मदेच्या उत्तरेचा भाग हा हिंदुस्थान म्हणला जायचा आणि नर्मदेच्या खालचा भाग हा आपला भाग हा दख्खन म्हणला जायचा. तर या दख्खन भारतामध्ये कनकगिरी असेल देवगिरी असेल ही जी काही राज्य होती ही या 5 बादशाहांनी पुढे बुडवलेली आहे. मुघलशाही, निजामशाही, आदिलशाही, फिरोजशाही, इसादशाही अशा या 5 शाह्यांनी आपल्या या सगळ्या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. लुटण्याचा अनन्वित अत्याचार आणि या सगळ्यांमध्ये काम करणारे कोण होते तर सगळे आमचेच मंडळी 18 पगड जातीचे सरदार या सगळ्या शाह्यांमध्ये काम करत होते. त्यातला पुढचा जर आपण पाहिलं की तैमूरलंग 14व्या शतकामध्ये तो आलेला आहे आणि त्याचं आक्रमण तो तर दिल्ली बाहेर म्हणजे मूर्ती पूजकांची कत्तल करणे असा तो आदेश धर्माचा आदेश घेऊन तो आलेला होता आणि त्यांनी दिल्लीच्या बाहेर अशा सगळ्यांना उभं केलेलं आहे आणि 1 लाख हिंदूंची कत्तल करत त्यांनी मोठा नरसंहार केलेला आहे. आपण गुरु गोविंद सिंगांचं मी आता त्या पुस्तकामध्ये वर्णन पाहत होतो. बंजारा समाजाशी आपल्याला त्यांनी जोडलेलं आहे आणि काश्मीरवर ज्या वेळेला त्या बादशहाने निरोप पाठवलेला आहे की हिंदूंची कत्तल करणार तर ते गुरु गोविंद सिंगांकडे जातात मदत मागायला आणि गुरु गोविंद सिंग सांगतात त्यावेळेला की तुम्ही त्या बादशाला जाऊन सांगा की गुरु गोविंद सिंगांचं जर तू धर्मांतर करू शकलास तर आम्ही सगळे मुसलमान व्हायला तयार आहे. आणि तो बादशाह मग गुरु गोविंद सिंग पकडून आणतो, त्याचा 4 दिवस छळ करतो
पण ते काही धर्म परिवर्तन करत नाही, अतिशय अनन्वित अत्याचार करतो आणि शेवटी तो त्यांना ठार मारतो. म्हणजे त्या सगळ्या शीख समाजाच्या परंपरांमध्ये गुरु जर आपण पाहिले तर असे अनन्वित छळ करून, अन्याय अत्याचार करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत या सगळ्या बादशाहांनी जो धडाका लावलेला होता, त्याच्यामध्ये आपल्या भारतातला कोणी ना कोणी, म्हणजे कोणी ना कोणी आपला सरदार हा हल्ला करत होता, या सत्तेला विरोध करत होता आणि जगण्याचा प्रयत्न करत होता. 16व्या शतकामध्ये बाबर आलेला आपण ऐकतो आणि बाबराने पण 5 वेळा आपल्यावर आक्रमणे केलेली आहेत. आणि आता आपलं अयोध्येतलं श्रीराम मंदिर ते त्यांनी पाडून नष्ट केलं, जे आता आपण छान भव्य उभं केलेलं आहे. तर त्या बाबराने सुद्धा हा सगळे मंदिरं पाडणं, म्हणजे मंदिरं पाडण्यात काय होतं तर मंदिरं पाडली तर इथला समाज जो आहे हा फक्त एका ठिकाणी एकत्र येतो, तो मंदिरांमध्ये. यांची श्रद्धास्थानं मंदिर आहेत, यांची शक्ती केंद्र मंदिर आहे आणि तिच्यावर घाला आणि यांना एक मानसशास्त्र आहे, यांना सांगा की आपला देव स्वतःला जर वाचू शकत नाही तर अंतिम कोण आहे तर बादशाह आहे. आणि असं वर्षानुवर्ष 700 वर्ष ज्या वेळेला या बादशाहांनी आपल्यावर आक्रमण केली आणि एक मानसिकता व्हायला लागली की बादशाह हाच सर्वोच्च असा परमेश्वर आहे, आपला देव आहे, अशी मानसिकता त्यावेळेला व्हायला लागलेली होती. म्हणजे दिल्लीच्या जवळ लोधी गाव आहे, त्या लोधी गावामध्ये ह्या बाबराच्या वंशज जो होता त्याने लोकांना एकत्र केलं. 60,000 लोक होते आणि त्याच्यातले 20,000 मुस्लिम बाजूला काढले आणि 40,000 हिंदूंची त्यांनी एका क्षणामध्ये कत्तल केलेली आहे. म्हणजे त्यातला जो पीटर मंडी हा इंग्रज प्रवासी आहे आणि त्यांनी लिहून ठेवलेलं जे वर्णन आहे की तो दिल्लीवरून पटण्याला जात होता आणि तिथे साधारण आजच्या हिशोबात सांगायचं तर 80 किलोमीटरचं अंतर होतं आणि त्यावेळेला त्यांनी त्या रस्त्यातलं वर्णन लिहिलेलं आहे की या 80 किलोमीटर मध्ये ठिकठिकाणी मुंडक्यांचे मिनार केलेले असायचे. म्हणजे किती कत्तली केल्या त्याला ते एक मुंडक आणि एका मिनार मध्ये 40-35 मुंडके असे हे मिनार रस्त्याने लावणारे सरदार होते की पहा आम्ही किती शूरवीर आहोत. आणि हे मिनार किती असावेत तर त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यातला उल्लेख आहे की 80 किलोमीटर मध्ये त्यांनी असे 200 मिनार पाहिलेले आहेत. 200 मिनार म्हणजे एवढ्या हिंदूंची कत्तल करणं. त्याशिवाय झाडाला लटकवलेले मृतदेह वेगळे, भाल्यांना लावलेली डोके वेगळे, असा प्रचंड नरसंहार या सगळ्या बादशाहांनी केलेला आहे. एवढं करून हे थांबत होते का तर नाही. त्याच्यामध्ये जिझिया कर नावाचा एक कर होता. म्हणजे जे ज्या वेळेला परदेशामध्ये राज्य करायचे तर तिथल्या त्याच्या धर्म ग्रंथामधला त्यांचा आदेश होता की म्हणजे त्यातला अगदी कुराण मधली 9वी सूरम मधले 29वी आयात आहे आणि त्या आयातीमध्ये म्हटलेलं आहे की ग्रंथधारक जे अल्लाहवर श्रद्धा ठेवीत नाही, ग्रंथधारक म्हणजे कोण, ज्यू आणि ख्रिश्चन, जे पैगंबराने निषिद्ध ठरवले ते निषिद्ध मानत नाही, खरा धर्म म्हणजे इस्लाम स्वीकारत नाही, स्वतःच्या हाताने जिझिया कर देत नाही, लीन होत नाही, त्यांच्याशी युद्ध करा. आणि यांना 3 पर्याय होते. एक पर्याय होता तो इस्लाम स्वीकारा किंवा जिझिया द्या किंवा मृत्यूदंड स्वीकारा. पण आपल्या जर हिंदुस्थानामध्ये आपण जर बघितलं तर हिंदुस्थानामध्ये हिंदूंना असा 3रा पर्याय नव्हता. 2च पर्याय व्हायचे, एक तर धर्मांतर किंवा जिझिया कर. औरंगजेबाने म्हणजे अगदी मलिक अंबरचं नाव घेतो त्यांनी सुद्धा कोकणात हा जिझिया कर लावलेला आहे. आणि हा जिझिया कर म्हणजे की तुम्ही औरंगजेबाच्या याच्यात उल्लेख आहे की मासिये आलमगिरी हा औरंगजेबाचं चरित्र असलेला त्यावेळेचा लिहिलेला सगळ्यात मोठा साधन सूचितेचा ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की जिझिया कर त्यांनी का पुन्हा सुरू केला तर इस्लामचा प्रसार व्हावा, काफिरत्वाच्या चालीरीती बंद व्हाव्या. काफिरत्व म्हणजे हिंदुत्व, हिंदूंच्या चालीरीती बंद व्हाव्या म्हणून पुन्हा जिझिया चालू केलेला आहे. म्हणजे जिझिया कर जर द्यायचा असेल तर त्याचं वर्णन इतकं भयानक आहे त्या ग्रंथांमध्ये की ज्याला जिझिया द्यायचा तो राजा असेल, सरदार असेल, सामान्य माणूस असेल, त्यांनी घोड्यावर यायचं नाही.
त्यांनी पायात वहार घालून यायचं नाही, त्यांनी अनवानी पायाने यायचं, त्याची नजर खाली ठेवायची, त्याने लीन होऊन तो जिझिया कर त्या यवन सरदाराला द्यायचा आहे. म्हणजे त्याच्यातल्या काही धर्मोपदेशकांचं तर असं म्हणणं होतं की जिझिया कर स्वीकारूच नका, एक तर धर्म स्वीकार नाही तर मृत्यू स्वीकार. पण त्यावेळेला एक सरदार होता अल्तमिश खान, त्याने आपल्या ज्यावेळेस धर्मोपदेशकांनी सांगितलं की तुम्ही जिझिया कराचा ऑप्शनच देऊ नका, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज थांबा, आपल्याला असं करता येणार नाही. आता आपली भारतातली संख्या ही वर्णातलं मीठ जेवढं असतं ना तेवढीच आहे. त्याच्यामुळे ज्या दिवशी आपली संख्या वाढेल त्या दिवशी आपण हा पर्याय काढू आणि धर्मांतर करू. म्हणजे किती दूरदृष्टी आणि किती क्रूरता या मंडळींनी सांभाळलेली होती. आणि त्यावेळेसचे तुमचे माझे पूर्वज ह्या अत्याचाराला बळी पडत जगत होते, या अत्याचाराला तोंड देत होते, हे ह्या घटनांवरून तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे त्याच्यातल्या तर एका ग्रंथामध्ये धर्मोपदेशकाने असं सांगितलेलं आहे की जिझिया कर कसा घेतला पाहिजे. तर तो म्हणाला की घेणाऱ्याला जर असं वाटलं की तो जिझिया कर घेताना त्याने याच्या तोंडात फुंकावं देणाऱ्याच्या, तर त्यांनी तोंड उघडलं पाहिजे. म्हणजे ही अतिरेक असू शकतो, पण त्याच्यातली मानसिकता लक्षात घ्या की किती क्रूरपणा आणि धर्म प्रसाराचा प्रयत्न 700 वर्ष आपले पूर्वज हे झेलत होते, सांभाळत. म्हणजे आणि हे सगळं सुरू असताना 17वं शतक आलेलं आहे. आपलं देवगिरीचं राज्य, दौलताबादचा किल्ला म्हणजे देवगिरी यादवांची, यादव म्हणजेच आपले लखुजी जाधव सिंदखेड राजाचे, आणि हे त्या निजामशहाचं राज्य तिथे होतं. त्याच्यावर तिथे ते आता सरदारकी करताय. किती वाईट दिवस आहेत बघा की एक दिवशी हिंदूंचं साम्राज्य असलेले हे साम्राज्य लयाला गेलेलं आहे. वेरूळचे भोसले, मालोजीराजे भोसले, त्यांची मुलं आहेत शहाजीराजे आणि शरीफजी, हेही त्या निजामाकडे सरदार आहेत. म्हणजे अतिशय कर्तृत्ववान माणसं आमच्याकडे होती. 18 पगड जातीत शूरवीर माणसं होती. पण आम्ही सगळे जातीत दुभंगलेलो होतो, जाती जातींमध्ये आम्ही वाटलेलो होतो, आणि आम्हाला एकत्र येऊन आम्ही काही करू शकतो हे आत्मविश्वास देणार कोणी नव्हतं. आणि त्याच्यामुळे हे सगळी कर्तृत्ववान माणसं एका बादशाकडे काम करायची. तिथे अपमान झाला, राग आला तर काय व्हायचं, तर नोकरी बदलायची. कमलेश सर म्हणाले तसं वतनदाऱ्या होत्या, पण ही वतन दिलेली कोणी होती, या बादशांनी होती. आणि मग हा बादशाह सोडायचा आणि दुसऱ्या बादशाकडे जायचं, असा हा सगळा प्रवास सुरू होता. एके दिवशी हा दौलताबादचा जो किल्ला आहे त्याच्यावर निजाम बादशाह बसलेला असतो. दररोजची प्रथा होती की त्याला मुजरा करायला संध्याकाळी सगळ्या सरदारांनी वतनदारांनी जायचं. आणि संध्याकाळी लखुजी जाधव, खंडागळे, सगळे मराठा सरदार, भोसले हे त्या दरबारात गेले, किल्ल्यावर मुजरा केला. खाली यायला लागले तर खाली कल्लोळ आरडाओरडा ऐकायला आला. बघतायत तर खंडागळे सरदार जे होते त्यांचा हत्ती पिसाळला होता. आणि तो पिसाळलेला हत्ती जो दिसेल त्याला सोंडेत पकडत होता, आपटत होता. लोकांच्या म्हणजे पायाखाली त्याला चेंगरत सगळी होती. आणि असा हा पिसाळलेला हत्ती सगळीकडे सैरा वैरा होऊन लोक त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला जिजाऊंचे भाऊ दत्ताजी जाधव हे तिथे होते. अतिशय पराक्रमी हा युवक होता. त्यांनी त्या हत्तीला आवरण्याचा प्रयत्न केला. तो आवरेना म्हणून स्वतःची तलवार काढली. तलवार मारणार तर तिकडे शहाजींचे चुलत भाऊ जिजाऊंचे दीर संभाजीराजे होते. त्यांनी सांगितलं की थांबा दत्ताजी, या मुख्य जनावराला मारू नका, आपण त्याला थांबू. त्यांनी प्रयत्न केला पण थांबत नव्हता आणि तो चवताळलेला हत्ती अजूनच मस्ती करायला लागला. दत्ताजीला ते सहन झालं नाही. दत्ताजींनी आपली तलवार काढली आणि एकाच फटक्यामध्ये त्याची सोंड तोडलेली आहे. सोंड तोडल्यामुळे तो हत्ती अजून पिसाळला. ते त्या संभाजीला सहन झालं नाही आणि संभाजीने दत्ताजीला जाऊन भिडलेले. दत्ताजी म्हणजे सख्या जिजाऊंचे भाऊ, त्या दोघांची लढाई होते आणि संभाजी दत्ताजीला मारतो. दत्ताजींचा मृत्यू होतो. लखुजी जाधव आपल्या मुलांचे पुढे गेलेले असतात. त्यांना ही वार्ता कळते की तिकडे किल्ल्यावर दत्ताजीचा खून झालेला आहे. ते अतिशय संतापाने, रागाने, द्वेषाने लाल होऊन येतात. बघतात तर तिथे लढाई सुरू आहे. त्यांचा समोर शहाजीराजे दिसतात, साक्षात जावाई, आपल्या मुलीचा नवरा. पण राग द्वेष त्या संतापात ते तलवार काढतात, शहाजीला वार करतात.
चुकून तो वार शहाजीच्या दंडावर पडतो आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडतात म्हणून वाचतात. दुसऱ्या क्षणाला संभाजी समोर दिसतोय, संभाजीवर ते तुटून पडतात, दोघांचं युद्ध होतंय आणि लखुजी संभाजीला एका वारामध्ये 2 तुकडे करतात. संभाजी मरतो. तुम्ही सांगा जिजाऊ आणि जिजाऊची काय मानसिकता झाली असेल, काय मनस्थिती असेल की एकीकडे सख्खा भाऊ गेलेला आहे, एकीकडे सख्खा चुलत दीर गेलेला आहे आणि हे कुणासाठी लढताय तर त्या निजाम बादशाह. निजाम बादशाह वरतून पाहतोय, तो खाली आलतोय, या दोघांना समजावतोय आणि तंटा करू नका म्हणून त्यांना घरी पाठवून दिलेलं आहे. काही दिवसांनी 2-3 वर्ष जातात. पुन्हा लखुजी जाधव अतिशय कर्तृत्ववान शूरवीर सरदार आहेत, खूप मातब्बर असे सरदार आहेत. अनेक लढाया त्यांनी बादशाला जिंकून दिलेल्या आहेत आणि ही सगळी आपली मराठी माणसं, मी मराठी म्हणताना त्याचा अर्थ 18 पगड जाती, मराठा नाही, 18 पगड जातीची ही माणसं आपली भारतीय संस्कृती एकनिष्ठतेची, मग त्या बादशाच्या चरणी लीन व्हायचं, आपला जीव द्यायचा पण बादशाला विजय मिळवून द्यायचा. ते लखुजी जाधव या बादशाकडे असताना बादशाह अतिशय बदफैली कच्च्या कानाचा असा तो त्या काळचा बादशाह होता. त्याचे कान बंधणारे आणि लखुजींचा पराक्रम सहन न होणारे काही मोहम्मद नावाचा त्यांच्याकडचा एक सरदार होता आणि त्यांनी एकदा बादशाचे कान भरले की याला हा खूप जरा माज आलाय, पुढे जायला लागलाय, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि एक दिवशी लखुजी जाधव मुजरा करायला जातात. त्यांची 3 मुलं अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव हे मुजरा करायला दरबारात पोहोचतात, मुजरा करतात आणि मुजरा केल्यानंतर राजाने रिस्पॉन्स द्यायचा असतो, तो काही देत नाही, तो मान वाकडी करतो आणि उठून जातो. लखुजी जाधवांना ही गोष्ट लागते की अरे बादशाने असं का केलं, मन खट्टू होतं आणि ते वळून परत जायला निघणार तर सप 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 आवाज येतो. आजूबाजूच्या सगळ्या त्या मुस्लिम सरदारांनी तलवारी काढतात आणि यांच्यावर तुटून पडतात. हेही चौक कमी नसतात, यांनी आपल्या कट्यारी काढल्या आणि शर्तीचे प्रयत्न केले यांना लढा देण्याचे, पण ते तयारीत असलेले तलवारी सज्ज असलेले सगळ्या जणांच्या त्या याच्यामध्ये चौघांचाही खून होतो. आई जिजाऊचे वडील लखुजी जाधव, तिने सख्खे भाऊ, पहिला भाऊ गेलाय, धीर गेलाय. शिक्षा काय, चूक काय तर एक निष्ठता, स्वामी निष्ठता. शहाजी राजांना हे सहन होत नाही आणि शहाजी राजे निजामशाही सोडून देतात. सोडून करणार काय, सोडून जायचं कुठे तर आदिलशहाकडे गेले. आदिलशहाची चाकरी करायला लागले. त्यांच्या वडील मालोजी राजांना पुण्याची जहागिरी दिलेली होती. पुण्याचा परगणा, तिथली 295 गावं त्यांची होती. शहाजी राजे तिथे जातात आणि प्रयत्न करतात. त्यांना जिजाऊ आई जिजाऊ हे सगळं बघतायत बघा की भर दिवसा हे यवनांचे सरदार येत आहेत, गावाच्या गावं लुटतायत, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला आगी लावतायत, माल लुटून नेतायत, आया बहिणींची आबरू तर कसलीच किंमत नाहीये. हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या जिजाऊंच्या काळजामध्ये काय उल्हामान घाल होत असेल कल्पना करा. शहाजी राजांनाही वाटत होतं की हे संपलं पाहिजे आणि शहाजी राजांनी पुण्यामध्ये पुणे परगणा स्वतंत्र करायचा, स्वराज्य स्थापन करायचं असा प्रयत्न करतात. सगळ्यांना एकत्र करून पुण्यामध्ये आता नवीन स्वराज्य सुरू होतंय अशी तयारी करतात. ही बातमी आदिलशहाला कळते आणि आदिलशहा आपलाच असलेला हिंदू सरदार रायाराव याला पुण्यावर सैन्य घेऊन पाठवतात. तो रायाराव येतो, या शहाजी भोसल्यांचे वाडे जाळतो, कत्तली करतो, अनेक जणांच्या माना कापतो, जाळपोळ करतो आणि गाढवाचा नांगर फिरवतो. मुख्य रस्त्यामध्ये पहार ठोकून तुटलेली वाहन तिला लावतो. याचा अर्थ असा या पुण्याची आम्ही राख रांगोळी केलेली आहे. कुणी आता स्वराज्याची स्थापना किंवा स्वराज्याचं स्वप्न पाहायचं नाही आणि पुन्हा डोकं वर करायची हिंमत करायची नाही. मी म्हणालो तसं आई जिजाऊंनी पाहिलेलं हे स्वराज्याचं स्वप्न आहे, शहाजी राजांची कल्पना आहे, पण शहाजी राजे ते करू शकले नाही. पुढे आई जिजाऊ गर्भवती राहतात. त्यांना शिवनेरीवर ठेवलं जातं. शिवनेरीवर शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजींची सासूरवाडी विश्वासराव देशमुख ते तिथे किल्लेदार असतात आणि तिथे या सेफ राहतील
म्हणून आई जिजाऊंना तिथे ठेवल्या जातं. म्हणजे आज आपण सायन्स मध्ये गरोदरपणा, गर्भ संस्कार याची चर्चा करतो मंडळी. त्यावेळेला विचार करा की म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे काय, तर ज्या वेळेला बाळ पहिल्या दिवसापासून 9 महिन्याचं पोटामध्ये तयार होत असतं, त्यावेळेला ती माता खाते काय, पिते काय, विचार काय करते, तिच्या मेंदूमध्ये काय येतं, ह्या सगळ्याचा परिणाम तिच्या गर्भावर होत असतो आणि गर्भाची वाढ तशी होत असते. शिवाजी महाराज का कळले हे जर आपण सगळ्या बुद्धिमत्तांनी समजायचं असेल तर आई जिजाऊ हा सगळा नरसंहार, त्या यवनांची जुलमी अत्याचार हे पाहत त्या बाळावर संस्कार करत होत्या. रामायण, महाभारत, शास्त्र, पुराण सगळं वाचत होत्या आणि एक स्वप्न पाहत होत्या की मला हे संपवायचंय, मला हे नष्ट करायचंय, मला इथल्या जनतेला, प्रजेला सुखी करायचंय. आणि हे सगळे संस्कार घेऊन आज 19 फेब्रुवारी 1630 ला शिवबाचा जन्म होतो. आज आम्ही ज्या उत्साहाने शिवजयंती साजरी करतोय, आज आमच्या दारापुढे तुळस आणि मंदिरावरचा कळस शाबूत आहे. माझ्या सगळ्या माता भगिनींच्या कपाळाला कुंकू लावण्याचा अधिकार आहे. तुमचं माझं नाव सेवालाल ज्ञानेश्वर तुकाराम आहे. हे सगळं ज्यांनी दिलं तो शिवबा आज जन्माला आला, म्हणून आम्ही आज अभिमानाने, स्वाभिमानाने आणि सुखाने जगतोय. त्या शिवबाचं आयुष्य सुरू होतं आणि जिजाऊंनी संस्कार केलेले, घडवलेले, शहाजी राजांनी त्यांना कुमक दिलेली आहे. आणि 16व्या वर्षी ते तोरणा घेतात. 18 पगड जातीच्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करतात. कसलाही वारसा नाही, कसलाही साधन संपत्ती नाही, कसलाही प्रशिक्षण नाही. फक्त एकच उर्मी आईने सांगितलंय की या यवनांच्या विरुद्ध आपली ही भूमाता, आमचा हा शेतकरी, आमच्या 18 पगड जातीचं आपलं राज्य आणायचंय, आपल्याला आपलं स्वराज्य स्थापन करायचंय. आणि समोर कोण आहे, तर बलाढ्य अशा निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही, 5 ह्या अशा भव्य पातशाह्यांशी लढण्याचं आव्हान समोर आहे. मंडळी, इतिहास आपण सगळे जाणतात की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ही माणसं स्वराज्यात जोडली, स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं निर्माण केली, शेतकरी असलेली ही माणसं यांना तलवार हातात घ्यायला शिकवली, प्रशिक्षित केले. आणि जे बघा, आज आपण संस्था असेल, काम करतो, नॅक आलं तर नॅक तुम्हाला प्रत्येकाला सांगायचं आणि काम करून घ्यायचं किती अवघड असतं. पण त्याचं महत्व सांगायचं, ते प्रत्येकाला जोडीला घेऊन ते नॅक यशस्वी करायचं, हे सगळं अतिशय दिव्यत्वाचं काम असतं. पण हा जो कॅप्टन करतो त्याला सॅल्यूट असतो. छत्रपती शिवरायांनी ते केलं की साध्या भोळ्या रांगड्या माणसांना हे स्वराज्य त्यांच्यामध्ये उतरवलं, त्यांच्यावर तो संस्कार केला. आणि जातीच्या आधारावर पद न देता, कमलेश सर म्हणाले तसं गुणांच्या आधारावर प्रत्येक माणसाला जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यातलं एक नाव आहे बहिर्जी नाईक. रामोशी समाजातला युवक आहे बघा. रामोशी भटक्या विमुक्त जातीतला आहे. कसा मिळाला तर 2 कथा सांगतात की शिवाजी महाराज एकदा सोंग पाहायला गेले आणि ते सोंग पाहताना हा बहिर्जी जो आहे तो अतिशय वेगवेगळी रूप, पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळे आवाज काढण्यात, रूप पालटण्यात तरबेज होता. त्याला तिथे निवडलं. कुणी असंही सांगतं की ज्या वेळेला जिजाऊने आणि शिवबानी पुण्याचं स्वराज्य सुरुवात केलं, शेतीवाडी सगळ्यांना करायला सुरुवात केली, त्यावेळेला कोण्या लांडग्यांचा त्रास खूप होता आणि त्यांचा बंदोबस्त करायसाठी दौंडी पिटवली की जो कोणी या कोल्या लांडग्यांच्या शेपट्या जास्तीत जास्त आणून देईल त्याला बक्षीस देण्यात येईल. त्याच्यामध्ये बहिर्जी नाईकांनी सगळ्यात जास्त शेपट्या आणल्या. कारण काही असो, पण शिवबानी या रामोशांच्या पोरात गुण ओळखले आणि आपल्या सैन्यातले सगळ्यात मोठं हेर खातं, त्या हेर खात्याचं प्रमुख या बहिर्जीला केलेलं आहे. किती हेर असतील नितीनजी त्या खात्यामध्ये? 4000 हेर होते. 4000 हेर. प्रत्येक मोहीम, शाहिस्ते खानाचा हल्ला असेल, अफजल खानाचा वध असेल, आग्र्यातून सुटका असेल की सुरतेची लूट असेल, ही प्रत्येक योजना यशस्वी झाली ती केवळ तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर नाही, तर या बहिर्जीच्या 4000 सवंगड्यांनी वेळच्या वेळ दिलेली इत्थंभूत बातमी. या अफजल खान पंढरपुराहून निघालेला आहे, स्वराज्यावरचं मोठं वादळ आहे.
पण तो काय घेऊन निघालेला आहे, त्याचं सैन्य किती आहे, त्याचा मनसुबा काय आहे, तो भेटणार आहे का तो मृत्यू देणार आहे, त्याचं घोडदळ किती आहे, त्याच्याकडे शस्त्रसाठा किती आहे, त्याच्याकडे व्यापारी किती आहेत, त्या व्यापाऱ्यांकडे किती सामान आहे, प्रत्येक क्षणाची बातमी छत्रपती शिवरायांना मिळत होती. म्हणजे खंडीवर असलेलं हे यवनांची अफजलखानाची फौज आणि मोठभर असलेलं शिवरायांचं हे साधन सामुग्री, याच्यातून ही लढाई करायची. आग्र्याला ज्या वेळेला जायचं ठरलं त्यावेळेला आग्र्याला शिवाजी महाराज पोहोचण्याच्या आधी असं म्हटलं जातं की बहिर्जी नाईकचा सगळा सर्वे झालेला होता. सगळ्या ठिकाणी माणसं पेरलेली होती. तिथून बाहेर पडताना कोणत्या मार्गाने जायचं, कुठल्या मार्गाने चकवा द्यायचा, संभाजी राजांना कुठे ठेवायचं, औरंगजेबाच्या दरबारामध्ये काय चाललेलं आहे, औरंगजेबाच्या मनात काय, हे ओळखण्याचं कसब या बहिर्जी नाईकाचं होतं. सुरतेची कल्पना करा. स्वराज्याला त्यावेळेला निधी पाहिजे होता आणि निधी मिळवायचा तर कुठून मिळवायचा, स्वराज्य उभं कसं करायचं, तर आपलेच जमा केलेले हे बादशहाचे पैसे सुरतेला व्यापार पेठ होती आणि ती लुटायची तर ती लुटायला काही माहित नाही सुरतेचं. पण बहिर्जी नाईकांनी इत्थंभूत माहिती तिथून आणलेली आहे. कोणत्या पेठेमध्ये कोणता इंग्रज व्यापारी आहे, कोणता बोहरा व्यापारी आहे, कोणता हिऱ्याजडाचा म्हणजे त्याच्या नावासहित माहिती आहे. ज्या वेळेला इंग्रज त्या सुरतेच्या छाप्यामध्ये शिवाजी महाराजांसमोर येतो व्यापारी, त्या वेळेला तो आपल्या पुस्तक पत्र त्यांनी लिहिलेलं इंग्रजांना त्याच्यात लिहून ठेवतो की माझ्या व्यापार पेठेत माझ्या दुकानाच्या समोर मी जो भिकारी पाहत होतो तसाच भिकारी मला शिवाजीच्या बाजूला उभा दिसलाय. बहिर्जी नाईक होता. म्हणजे इत्थंभूत माहिती आणून छत्रपती शिवरायांना विजय मिळवून देण्याचं काम हे पडद्या मागे राहून या बहिर्जी नाईकांनी केलेलं आहे. पन्हाळगडाचा वेढा बघा, पन्हाळ सिद्धी जोहरनी पन्हाळगडाचा वेढा टाकलेला आहे आणि त्या वेढ्यामधून शिवाजी महाराजांना बाहेर पडता येत नाही. कसं पडायचं, अनेक महिने कोंडी झालेली आहे. सिद्धी जोहर अतिशय पराक्रमी आणि मोठी सैन्य घेऊन वेढा घेऊन पडलेला आहे. त्याला एक योजना शिवाजी महाराजांनी ठरवली की रात्रीच्या वेळेला पालखीतून निघायचं आणि सिद्धी जोहरला दुसरी पालखी दाखवायची की मी इकडून निघतोय आणि तिच्यामध्ये पण शिवाजी महाराज आणि हिच्यात पण शिवाजी महाराज, दोन शिवाजी महाराज कसे. त्यावेळेला नागरी समाजाचा शिवा काशी हा सैनिक प्रति शिवाजी दिसत होता. त्याला विचारलं की तू शिवाजी बनून पालखीत जाशील का, पालखीत गेला तर तुला पकडतील आणि मृत्यूदंड मिळेल. त्यांनी सांगितलं महाराज मला काही क्षण शिवाजी म्हणून जगण्याची संधी मिळते, शिवाजीचे कपडे घालण्याची संधी मिळते. या स्वराज्याच्या कामी जर माझा देह येणार असेल तर मी माझं भाग्य समजतो, माझं पुण्य समजतो. आणि असा शिवा काशीत त्या पालखीत प्रति शिवाजी होऊन बसतोय. दोन पालख्या निघतायत, एक पालखी सुखरूप निघून जाते ज्याच्यात खरे शिवाजी महाराज गेले, दुसरे प्रतिरूप शिवाजी महाराज पकडले जातात, सिद्धी जोहरच्या समोर आणले जातात. सिद्धी जोहर हुशार होता, तो ओळखतो की हा राजा नाहीये आणि दुसऱ्या क्षणाला राग येऊन तो तलवारीने मुंडक छाप. कशी माणसं घडवली असतील, साधी माणसं होती हो ही, पण जीव द्यायचा आहे. त्याला माहित आहे दुसऱ्या क्षणाला माझं आयुष्य नाहीये, पण शिवाजींनी जे स्वराज्याची शपथ घेतलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी मला जगायचंय, मला लढायचंय, मला माझं बलिदान द्यायचंय. तानाजी मालुसऱ्यांचा आपण बघतो की शिवाजी महाराजांचा कोंढाणा, तर कोंढाणा त्यांना जिंकायचा अनेक वर्ष झाली, तो त्याला त्यांच्या हातात येत नाहीये. आणि त्यावेळेला तानाजी येतो, महाराज रायबाचं लगीन काढलंय, लग्नाला यायचं आवटून द्यायला घरी आलेला आहे. महाराज चिंताग्रस्त आहे, त्यांना सुचत नाहीये, त्यांचं लक्ष नाही. त्यावेळेस तानाजी म्हणतो की महाराज काही टेन्शन आहे का, काही गडबड आहे का. त्यावेळेस तो सांगतो की मला कोंढाणा घ्यायचा आहे, पण तुम्ही लग्न करा रायबाचं. आणि त्यावेळेला तानाजी सांगतो की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. महाराज मी असताना तुम्ही ताण घ्यायची गरज नाही, मी कोंढाणा घेतो. कोंढाणावर जातो, सूर्याजी त्याचा भाऊ, दोघं लढतात. तानाजी धारातीर्थी पडतोय, त्यावेळेला सैन्य पळून जायला लागतं. भाऊ सूर्याजी जो आहे तो खाली सैन्य जायला लागणारा दोर कापून टाकतात आणि पुन्हा लढायला लावतात आणि कोंढाणा घेतात. त्यावेळेला ज्यावेळेला शिवाजींना ही वार्ता कळते त्यावेळेला ते म्हणतात की गड आला पण सिंह गेला. आणि एवढ्याने थांबत नाही तर त्या रायबाच्या घरी जाऊन रायबाचं लग्न स्वतः जातीनं उभं राहून त्याचा योग्य आहेर देऊन पूर्ण करतात. आता जी वेतनाची गोष्ट केली की पेन्शन देणं हे छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं आहे.
सैन्य वेतनाने चालणं, सैन्याला पगार देण्याची पहिली पद्धत जी आहे छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली आहे. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे त्या पावनखिंडीत धारातीर्थी पडले, सगळं बांधल सैन्य त्यांच्या सोबत होतं, ते धारातीर्थी 300 जवान पडलेले आहेत. पण दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज या बांधलांच्या गावात जातात, त्यांच्या घरच्यांना पेन्शन सुरू करतात आणि सगळ्यांचे पालक होतात. म्हणजे असं नाही की काम केलं आणि आता गरज संपली, म्हणजे त्याच्या कुटुंबाला काम देता येईल का, त्याला स्वराज्यात सामावून घेता येईल का, त्याच्या उदरनिर्वाहाचा विचार करता येईल का, अशी बारकाव्याची प्रशासन नीती फक्त तलवार चालवणारे शिवाजी महाराज नव्हते, तर शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक, उत्तम राजनीतिज्ञ होते, उत्तम अर्थकारणी होते, कूटनीतिज्ञ होते. असं शिवाजी महाराजांचं चरित्र मंडळी आपण आज त्याचा जागर करणं, ह्या गोष्टींचा विचार आपल्या नवयुवकांना देणं, हे आपण केलं पाहिजे. म्हणजे अनेक जण आपण अनेक वेळेला म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्या शब्दाचा अर्थ काय लावायचा, तो कसा त्यांना बसवायचा, पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांची उक्ती काय होती, शिवाजी महाराजांची कृती काय होती, शिवाजी महाराजांचे शत्रू त्यांच्याबद्दल काय म्हणत होते, शिवाजी महाराजांचे आप्त स्वकीय त्यांच्याबद्दल काय म्हणत होते, आणि शिव महाराजांचं समकालीन शास्त्र ग्रंथ काय सांगत होते, हे आपण इतिहासाचे अभ्यासक म्हणून पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर मी एक तुम्हाला त्यातला छत्रपती संभाजीराजे म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांच्या बद्दलच त्यांच्या वाणीतलं सांगायचं असेल तर शिवाजी महाराज झेंजीच्या स्वारीवरून परत येत असतात आणि त्यांचे सावत्र भाऊ एकोजी त्यांच्या सैन्यावर हल्ला करतात आणि ही बातमी समजल्यावर महाराज 1677 ला त्यांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही स्वार होऊन मजल दर मजल तोर गल प्रांतास आलो, येथे एक ऐसी खबर ऐकली की तुम्ही तुरुक म्हणजे मुसलमान लोकांच्या बुद्धीस लागून आमच्या लोकांशी झगडा करावा, ऐसे मनी धरून आपली सारी जमेत एकवट करून आमच्या लोकांवरती पाठवून दिले. तुमचे लोक पराजय पावले. हे ऐकून बहुत नवल ऐसे वाटले की कैलासवासी महाराज म्हणजे शहाजी राजे त्यांचे तुम्ही पुत्र बहुत थोर लोक ऐसे असून काही विचार करत नाही व धर्म विचारित नाही, धर्म विचारित नाही. ऐसे असता कष्टी व्हाल याचे नवल काय. तुम्ही म्हणाल की काय विचारे करावे, काय विचार करावा असं तुम्ही विचाराल तर विचार ऐसे करावा, अर्धा वाटा वगैरे ते संपत्तीच्या बाबतीत म्हणतात, पण त्यात ते पुढे म्हणतात की दुसरा विचार करावा की श्री महादेवाची तुळजा भवानीची कृपा त्यावर पूर्ण झाली. दुष्ट तुरुकाला म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की दुष्ट तुरुकाला ते मारितात, ते मारतात म्हणजे शिवाजी महाराज मुसलमानांना मारतात. आपल्या सैन्यातही तुरुक लोकच असता जय कैसा होतो. शिवाजी महाराजांचं पत्र आहे, ते म्हणतायत की तुम्ही जर तुरुक तुमच्या सैन्यात ठेवता तर तुम्हाला यश कसं मिळेल. असं म्हणणारा स्वतःच्या सैन्यामध्ये ठेवील का कुणालाच ठेवणार. तुरुक लोक कैसे वाचू पाहतात, हा विचार करावा आणि युद्धाचा प्रसंग घडावा. मी दुष्ट तुर्कांना मारतो आणि तुझ्या सैन्यात तर तुर्कच आहेत, मग तुझा विजय कसा होईल. हे शिवाजी महाराजांनी म्हणल्यानंतर आपण त्यांना कोणत्या फ्रेम मध्ये बसवणं आपल्याला अधिकार आहे नाहीये. ही त्यांचे पुत्र म्हणजे कुणी मुलापेक्षा बापाला अजून कोण जास्त म्हणजे तुम्ही मी तर नाही जाणणार. छत्रपती संभाजी राजांनी एक 27 ऑगस्ट 1680 ला एक संस्कृत दानपत्र दिलेलं आहे बाप, आणि त्यात शिवाजी महाराजांची प्रशंसा करताना त्यांनी लावलेल्या विशेषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे यौवनारंभ गृहीत म्लेच्छ क्षय दीक्षा. त्याचा अर्थ होतो म्हणजे म्लेच्छांचा नाश करण्याची दीक्षा यौवनाच्या आरंभी घेतलेला स्वतःचा मुलगा सांगतोय. आता संभाजी राजांनी सांगितल्यानंतर आम्हाला ते इतिहास बदलण्याचा अधिकार नाहीये. आणि हे साधनांमध्ये पुराव्यानिशी आहे. म्हणजे परमानंद जो त्यावेळेचा कवी आहे शिव भारत ज्याने लिहिलेला आहे त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे की या पृथ्वीवर ज्याचा अवतार यवनांच्या विनाशाकरिताच झाला त्या शिवाजी राजाने यवनांबरोबर केलेल्या अनेक युद्धांचे वर्णन यात आहे. शिवभारतात परमानंदाने पुढे म्हणलेलं आहे, 2 उल्लेख आहेत. अरे रे त्या महाउत्साही मानी स्वधर्माभिमानी वीराकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून म्लेच्छांच्या धर्माचा नाश होत आहे. म्लेच्छ म्हणजे यवन इस्लाम. उग्र पराक्रमाचा आणि कपटी स्वभावाचा हा जागरूक शिवाजी राजा कुमार वयाच्या प्रारंभापासून यवनांचा
अपमान करीत आला आहे. हे शिवभारतात हे उद्गार अली आदिलशहाच्या तोंडी आहे. म्हणजे हा सगळे जर आपण ही साधनं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की अफजल खान सुद्धा छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग याला मे जून 1683 ला एक पत्र लिहितात आणि त्या संस्कृत पत्रातल्या भागाचा गोषवारा मी सांगतो की सध्या यवनाधामास म्हणजे औरंगजेबास यवनाधामास म्हणजे औरंगजेबास सर्व हिंदू सत्वशून्य व धर्महीन झाले आहेत असे वाटत आहे. आम्ही धर्म प्रजापालन या विषयीच्या आमच्या राजधर्मास पारखे होऊ शकत नाही. या दुष्ट यवन विरुद्ध युद्ध करण्याकरता आमच्या स्वतःचा खजिना देश किल्ले सर्व काही पणाला लावण्यास तयार आहोत. आता यवनाधमाला कारागृहात टाकून श्रींची स्थापना करण्याची व सर्व धर्मकृत्यांचे प्रवर्तन करण्याची वेळ आली आहे. हे लवकरच करण्याचा आमचा निश्चय आहे. तुम्ही यवनाचा उच्छेद करण्याकरिता हिंमत धरली तर काय होऊ शकणार नाही. तरीही तुम्ही स्वधर्म त्याग करून स्वस्थ राहता याचे आम्हाला आश्चर्य वाटते. म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाच्या पुत्राचे डोळे उघडावेत असं हे वाक्य असं हे पत्र स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांना लिहिलं आहे. अफजल खानाविरुद्धची नेमणूक केल्याचं आपण आदिलशहाच्या पारशी दरबारातलं पाहिलेलंच आहे. म्हणजे असेच सगळे जर अफजल खान असेल तर अफजल खानाने सुद्धा म्हणलेलं आहे की कल्याण भिवंडीमध्ये तू मशिदी पाडल्या, यवनाचार्यांचा म्हणजे धर्मगुरूंना कैद केलास, अविद्यांचा मार्ग अडवलास म्हणजे मुस्लिम धर्म प्रसाराचा मार्ग अडवलायस असं ज्या वेळेला तू पत्र लिहितोय आणि तू आम्हाला शरण ये आणि आमच्या दरबारी नोकरी तुला आम्ही देतो असं स्वतः अफजल खान हा म्हणतोय. म्हणजे मंडळी आपण नेताजी पालकरांची घटना बघतो की एका मोहिमेवर सरळ सेनापती नेताजी पालकर एक मोहिमेवर शिवाजी महाराज निघाले. ते 1000 सैनिक घेऊन निघाले होते आणि तिकडून नेताजी पालकर त्यावेळेला दुसरी टोळी घेऊन येणार होता आणि नेताजीला उशीर झाला आणि त्या हल्ल्यामध्ये 1000 सैन्य मराठी सैन्य मारल्या जातं. याचा राग शिवाजी महाराजांना सहन होत नाही आणि ते खरमरीत पत्र लिहितात नेताजीला आणि तू तोंड दाखवू नको असं सांगतात. ते त्याच्या हृदयी मनी लागतं आणि नेताजी पालकर औरंगजेबाला जाऊन मिळतो त्या रागामध्ये. औरंगजेब त्याचा पाहतो की स्वराज्याचा सरसेनापती आपल्या ताब्यात आलेला आहे आणि त्याचं धर्मांतर करतात बळजबरीने. 4 दिवस दिल्लीत नेऊन त्याचा अनन्वित छळ करतात नेताजीचा. शेवटी तो 4थ्या दिवशी तुटतो आणि धर्म स्वीकारतो इस्लाम धर्म आणि त्याचं नाव मोहम्मद कुली खान ठेवलं जातं. मोहम्मद कुली खान ठेवल्यावर त्याच्या 4 बायका आहेत त्यापैकी 3 बायकांना तिथे आणलेलं असतं. त्या 3 मधल्या दोघींना धर्मांतर करायला लावतात आणि पुन्हा त्याचं लग्न करतात मुस्लिम म्हणून. म्हणजे त्या बायकांना मुस्लिम केलेलं आहे, हा मुस्लिम झालाय, पुन्हा लग्न केलंय. एक बायको तयार होत नाही आणि मग दुसऱ्या मुस्लिम बाईशी पण लग्न करून देतात. असा हा कुली खान एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला ते सहन होत नाही. हे सगळं स्वराज्य सोडून आलोय पश्चाताप व्हायला लागतो. त्या शेवटी त्याला 2दा पकडलं जातं आणि कंदाहारला 9 वर्ष ठेवतात कुली खानला. 9 वर्ष कुली खान महाराजांच्या वतीने लढत असतो. शेवटी त्याला आता तो चांगला पक्का झालाय असं समजून कर्नाटकामध्ये आणतात आणि कर्नाटकामध्ये येताच कुली खान संधी साधून स्वराज्याचे वेध घेऊन रायगडावर पळून येतात. शिवाजी महाराजांच्या चरणी लीन होतात. आणि कल्पना करा 9 वर्षानंतर मोहम्मद कुली खान आलेला आहे. धर्मनिरपेक्ष असलेला राजा ज्याला आम्ही म्हणतो. राहिला असता कुली खान तसा असतं काय प्रॉब्लेम होता असं मला वाटतं. पण शिवाजी महाराजांना नाही वाटलं होतं तसं. त्या शिवाजी महाराजांनी पहिली घर वापसी केलेली आहे. पहिली घर वापसी हिंदू धर्माच्या नवीन पद्धत तयार करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिलेला आहे आणि पुन्हा नेताजी पालकर झाले. पण त्यांना माहित आहे की हा नेताजी पालकर जरी परत आला तरी समाजात याला मान्य करणार नाही आणि मग त्या समाजाने त्याला मान्यता द्यावी हे भाषण न देत बसता शिवाजी महाराज नेताजीच्या मुलाला आपली मुलगीचं लग्न लावून देतात. काय विलक्षण राजा आहे. कोण असं उदाहरण करेल सांगा तुम्ही की अरे धर्म आहे म्हणजे सप्तकोटीश्वराचं गोव्याला मंदिर आहे. एकदा पोर्तुगीजांनी पाडलं, एकदा यवनांनी पाडलं, 2दा हट्टानी बांधलेलं आहे. पंढरपूरहून येताना अफजल खानाने विठ्ठलाचं मंदिर पाडलंय, गायी कापलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी 2दा हट्टानी मंदिर बांधलेलं आहे. नेताजीचा तुम्ही धर्म बदलता, मी हट्टानी त्याचा धर्म बदलतो. का बरं हे करत? शिवाजी महाराजांनी इनाम दिले असं आपण म्हणतो.
कुठल्याही पत्रामध्ये मशिदीला इनाम दिल्याचं नाही. उलट एका धर्मगुरूंनी लिहिलेलं आहे की शिवाजीचं राज्य आल्यापासून मशिदींची इनाम बंद झाली, धर्माचा मार्ग बंद झाला. कल्याणच्या मोहिमेत असताना 2 मशिदींमधून हल्ला झाला, दोन्ही मशिदी पाडून टाकल्या. इंग्रज लेखकाचा तिथून प्रवास झाला आणि त्यांनी लिहिलेलं आहे की शिवाजीने ह्या मशिदी नष्ट केल्या, पण त्यांचा उपयोग त्यांनी धान्याची कोठार म्हणून केला. मी सांगितलं तसं साधन सुचिते सहित छत्रपती शिवरायांचा हा सगळा इतिहास जसा तसा मांडला पाहिजे. शिवाजी महाराजांना पाळेखोर, दरोडेखोर म्हणून सगळेजण म्हणायचे आणि मग ते व्यवहार करू शकत नव्हते. अशा वेळेला शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करावा लागला. आणि राज्याभिषेक ही तुमच्या माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना आहे. शेवटाकडे मी आलोय. आणि आम्हाला काय दिलं या राज्याभिषेकाने? तर या राज्याभिषेकाने आमची मठ मंदिरे सुरक्षित झाली, त्यांना दिवाबत्तीची सोय केली, स्वराज्याचा झेंडा भगवा झाला, इथल्या जनतेला पहिल्यांदा राजा मिळाला. आम्हाला राजा नव्हता, पहिल्यांदा आम्हाला राजा मिळाला. आमची मराठी भाषा धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराजांनी ठेवायची नव्हती तशीच, पण आपलं नाही ऐकलं शिवाजी महाराजांनी. 1500 शब्द होते, एवढी मोठी मराठी आहे. काय अडचण होतं? 1500 पारशी शब्द तिच्यामध्ये होते, ते शब्द काढून मराठी भाषा शुद्ध केलेली आहे. स्वतःची मुद्रा म्हणजे त्यांच्या वडिलांची मुद्रा जी आहे ती पारशी मध्ये होती, पण स्वतःची मुद्रा त्यांनी संस्कृत मध्ये तयार केलेली, जी शिक्का लागतो व्यवहारासाठी, तह करायसाठी, आदेश देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववर्धिता साहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोक कल्याणासाठी शोभते. मंडळी, प्रत्येक क्षण शिवाजी महाराजांचा जर आम्ही बघितला तर कुठलाही जातीयवाद केला नाही, पण हिंदू म्हणून 18 पगड जातींना स्वराज्याच्या कामाला लावून त्यांनी या 5 पदशायांशी जे आयुष्य देत, पुन्हा आयुष्य 50 वर्षाचं आहे, 50 वर्ष मिळालेली आहे. पण या 50 वर्षामध्ये सदैव घोड्यावर मांड टाकून हातात तलवार घेऊन तुम्ही लढा म्हणलेले नाहीये. अफजल खानाला लढाईला जाताना स्वतः पुढे गेलेले आहेत. 7-8 फुटाचा तो उंच अफजल खान, त्याच्या छातीशी येणारे शिवाजी महाराज कुणाला म्हणू शकले असते तुम्ही जा, मी वर किल्ल्यावर बसतो. शाहिस्ते खानासारखा क्रूर असलेला सरदार त्याच्या त्या भटार खाण्यातून त्याच्या जनान खाण्यात रात्रीच्या वेळेला जायचंय 200 जण, आणि जाताना परत येताना एकही मावळा कामी येऊ द्यायचा नाहीये. म्हणजे वाया गेला नाही पाहिजे. काय विलक्षण प्लॅनिंग असेल, काय हिंमत असेल. ज्या वेळेला तो शाहिस्ते खानावर ते छापा मारतात, तिची बेगम ओरडत येते की बचाओ बचाओ, शिवाजी अपनी लड़की को लेके भाग गया. तेवढ्या त्या गदारोळात तो शाहिस्ते खान सांगतो, चुप बेगम, वो शिवाजी है, कोई औरत पे कभी हाथ नहीं डालेगा. अरे शत्रू सुद्धा आमच्या राजाचं नाव अशा आदराने घेत होता. एक एक माणूस जमून त्यांनी आम्हाला हे स्वराज्य दिलंय. आम्हाला हे दिलेलं स्वराज्य मंडळी आज तुमची माझी जबाबदारी आहे की आज आम्हाला तलवार घेऊन लढायचं नाहीये, आज आम्हाला बंदूक घेऊन लढायचं नाहीये. तर आज आमच्या देशाचे तुकडे करायला निघालेली गँग, आम्हाला जाती जातीमध्ये वाटायला निघालेली गँग, आमच्या मुलांवर जातीचा जो पुन्हा चर्चा होणार सुरुवात झालेली आहे, त्या चर्चेतून आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्ही भारतीय आहोत, हा उच्चार आम्ही तुम्ही प्रत्येकाने घरामध्ये करून मुलांना जर आम्ही संस्कार देत की विश्वगुरु असलेला भारत, आम्ही सगळ्या जगाला आज एक उच्च प्रतिमा असलेला देश म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहे, हे जर पुढे न्यायचं असेल तर आम्हाला जातींच्या तुकड्यात आणि त्या आविर्भावात राहता आम्हाला हिंदू म्हणून जगता आलं पाहिजे. अतिशय आम्ही सहिष्णू आणि बंधुभाव आणि प्रेम देणारी आपली ही सगळी हिंदू संस्कृती आहे. मला वाटतं आपल्याला शिवाजी महाराजांना आदरांजली द्यायची असेल, वंदन करायचं असेल, तर आपल्याला ह्या गुणांचं मोक्ष, ह्या गुणांचं अवलंबन आपल्यामध्ये करून आपल्या युवकांना, आपल्या मुलांना आपण देवगिरीच्या किल्ल्यावर घेऊन गेलो पाहिजे, आपण रायगडावर घेऊन गेलो पाहिजे. आपण पर्यटन करतो, पण पर्यटन करण्यात आपली प्राथमिकता छत्रपती शिवरायांच्या पावलांनी पुनीत झालेल्या ह्या मातीला स्पर्श करणाऱ्या किल्ल्यांवर आपण गेलो पाहिजे.
छावा किती जणांनी पाहिला? मी नाही पाहिला, पण नाव ऐकतोय. अतिशय चांगला चित्रपट आहे. आवर्जून सपरिवार जा. मंडळी, आमच्याकडे सोशल मीडिया आणि इतकी साधनं आहेत, पण या गोष्टी गुगलवर उपलब्ध आहेत. पण मी जो इतिहास सांगितला, मी आपण सगळेजण अतिशय विद्वान प्राध्यापक आहात. मी क्षमा मागेन की याच्यातलं माझं कोणतंही स्वतःचं वाक्य नाही, स्वतःच्या भावना नाही. हे सगळं मासिये अलमगिरी, सभासद वखर आणि वेगवेगळे पुरावे, म्हणजे कुणाला याच्यातल्या कशाबद्दल आक्षेप असेल तर त्याचे सगळे दस्तऐवज आपल्याकडे आहेत. तर याच्या संदर्भातून मी बोललेलो आहे आणि जे घडलं ते तुमच्या समोर एक विद्यार्थी म्हणून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही कमी जास्त असं झालं असेल तर आपण शिक्षक या नात्याने मला माफ कराल, पदरात घ्याल. आणि खरोखर आज तुम्हा सगळ्या विद्वान मंडळीशी संवाद करण्याची मला संधी मिळाली. खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आपण उच्चार करूया. बोला शिवाजी महाराज की. धन्यवाद.